आपण त्वचेची काळजी घेतो किंवा आपण केसांची काळजी घेतो, पण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. आपण वेगवेगळ्या अवयवांची काळजी घेत असतो, पण नाभीच्या स्वच्छतेकडे फारसं आपण लक्ष देत नाही आणि ते लक्ष देणं किती गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. अनेक शोधांमधून हे समोर आलंय की नाभीमध्ये हजारो घातक असे बॅक्टेरिया असतात. शिवाय नाभीमध्ये तेल घालणं हे नर्वस सिस्टीमसाठी अधिक योग्य आणि संतुलित करणारं असतं असं संशोधन म्हणतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये नाभी चिकित्सा किंवा मग पिचोटी विधी याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आयुर्वेदानुसार नाभी आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे जो आपल्या शरीराच्या 72,000 नसांशी जोडलेला असतो. त्यामुळे हा विधी आपण रोज घरी करू शकतो अशा पद्धतीने मी सांगणार आहे. यासाठी आपण एक्झॅक्टली काय करायचं किंवा मग कुठलं तेल वापरायचं, आरोग्य तज्ञ काय सांगतात, किती दिवसांसाठी करायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तेव्हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय हा महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणेच, कारण नाभीमध्ये तेल घालणं, मग ते कुठलं तेल घालायचं. खरं सांगायला गेलं तर तज्ज्ञ असं म्हणतात की 21 दिवस हे सलग केल्यानंतर त्याचे उत्तम असे रिझल्ट्स मिळतात. हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नाभीमध्ये तेल घातल्याने पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि याचं कारण असं की नाभीच्या खाली अग्नी केंद्र असतो, ज्यामुळे पचन खूप उत्तम प्रमाणात होतं. म्हणूनच अपचन असेल किंवा मग गॅस, आम्लता यांसारख्या समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी आपण हे नाभीमध्ये तेल रोज घातलं पाहिजे. या व्यतिरिक्तही खूप सारे फायदे आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1 ते म्हणजे त्वचा उजळते. तज्ज्ञांच्या मते दररोज जर का रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये आपण नारळ तेल किंवा मग बदामाचं तेल घातलं तर शरीर आतून छान हायड्रेट व्हायला मदत होते, ज्यामुळे मऊपणा येतो आणि चेहरा चमकदार दिसतो. हार्मोन्स बेसिकली आपले संतुलित राहतात आणि म्हणून आपण बदाम तेल आणि नारळ तेल हे नाभीमध्ये घालायचं असतं. नंबर 2 ते म्हणजे नाभीला जर का कोमट एरंडेल तेल लावलं तर आपले हार्मोन्स हे संतुलित राहतात. मासिक पाळीच्या ज्या वेदना असतात त्या सुद्धा कमी होतात. नंबर 3 ते म्हणजे दृष्टी सुधारते. तज्ज्ञांच्या मते सलग 21 दिवस जर का आपण नाभीमध्ये गाईचं तूप किंवा मग तिळाचं तेल असं जर का आपण घातलं आणि त्यांनी छान मसाज केला आजूबाजूला, तर डोळ्यांचा कोरडेपणा हा कमी होतो आणि दृष्टी सुधारायला सुद्धा मदत होते. त्यानंतर पुढचा मुद्दा ते म्हणजे ताण कमी जर करायचा असेल आणि झोप सुधारायची असेल तरी सुद्धा उपयोग होतो. त्यासाठी कुठलं तेल वापरायचं? लेव्हेंडर आणि कॅमोमाईल नावाचं जे तेल मिळतं ते आपण नाभीमध्ये घालायचं आणि आजूबाजूला छान मालिश करायची. त्यांनी ताण कमी होतो, चांगली झोप लागायला मदत होते. पुढचा मुद्दा ते म्हणजे शरीर स्वच्छ करायचं असेल, डिटॉक्स करायचं असेल, शरीरातली घाण बाहेर पडावी असं वाटत असेल तर कडुलिंब आणि एरंडेल तेल ह्याचा जर का आपण वापर केला तर विषारी घटक जे असतात पोटातले ते बाहेर पडायला मदत होते आणि यकृत निरोगी राहायला मदत करतं. हे सगळे असे फायदे आहेत. या व्यतिरिक्तही भरपूर फायदे आहेत, पण तुमच्या स्किनसाठी, तुमच्या आरोग्यासाठी, पचनशक्तीसाठी हे तेल वापरायला हवं. कुठलं तेल कशासाठी वापरायचं हे सांगितलं आहे. आता ते लावायचं कसं? तुमची जी गरज असेल त्याप्रमाणे ते तेल तुम्ही निवडा, ते चूज करा, ते तेल तुम्ही वापरा. ते तेल थोडंसं कोमट करायचं आहे. 2-3 थेंब आपण बेंबीमध्ये घालायचे, नाभीमध्ये घालायचे आणि त्यानंतर आजूबाजूला हलकासा असा मसाज करायचा आणि रात्रभर आपण ते तसंच ठेवायचं. आता जर का ते तेलकट होत असेल तर आपण त्याला छानपैकी बेल्ट लावू शकतो किंवा त्याच्यावर आपण छानसं कापड ठेवू शकतो आणि ते छान बांधू शकतो. पण हे रात्रभर राहिलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. हे जर सलग 21 दिवस केलं तर ह्याचे भन्नाट रिझल्ट मिळतात. हे आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. रिमाइंडर म्हणून मी हा मुद्दा सांगितलेला आहे. बऱ्याच जणांना हे माहीतही असेल, पण कुठल्या गोष्टीसाठी आपण कुठलं तेल वापरायचं हे मात्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलं असेल. हा व्हिडिओ जर उपयोगी ठरला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.